मंडळी, आपल्या घराला देऊळ बनवते ती म्हणजे आपल्या तुळशी वृंदावनामधली मस्तपैकी तुळस. पण हीच तुळस ना बऱ्याच घरामध्ये फार छान वाढत नाही किंवा बरेचदा तुळशीची रोपं करपून जातात. पण मग त्यामागे नेमकी काय कारण आहेत किंवा उपाय काय आहेत, तर अजिबात टेन्शन घेऊ नका. तेच उपाय सांगण्यासाठी हा व्हिडिओ बनवते, शेवटपर्यंत बघा. नंबर 1 ते म्हणजे माती आणि पाण्याचा निचरा. म्हणजे काय तर तुळशीच्या मुळांना ना जास्त वेळ साचलेलं पाणी सहन होत नाही आणि बरेचदा आपण त्या खूप साचलेल्या पाण्यामध्ये त्यांना ठेवतो. पाणी साचल्यामुळे मुळांना ऑक्सिजन मिळत नाही आणि रूट रॉट म्हणजे जी मुळं आहेत ती कुजू शकतात आणि त्यामुळे तुमचं रोप वाढत नाही. दुसरं म्हणजे पाण्याचं योग्य प्रमाण. तुळस सुकण्याचं 90% कारण जास्त पाणी देणं असतं. बरेचदा आपल्याला वाटतं की माती सुकली लगेच पाणी टाका, पण अति पाणी अजिबात टाकायचं नाहीये. मातीचा वरचा थर वाळल्याशिवाय पाणी दिसल्यास पानं जी आहेत ती पिवळी पडू लागतात आणि गळून जातात. तिसरं म्हणजे भरपूर सूर्यप्रकाश. तुळशीला दररोज 4 ते 6 तास थेट सूर्यप्रकाश मिळणं हे अत्यंत गरजेचं असतं, कारण सूर्यप्रकाशामुळे ना त्यांना फोटोसिंथेसिस त्यांचं व्यवस्थित होतं, ज्याला प्रकाश संश्लेषण म्हणतात, ज्यामुळे पानांमध्ये तजेलदारपणा येतो आणि पानांची वाढ, झाडाची वाढ सुद्धा खूप छान होते. चौथं म्हणजे मंजिरी काढणं. मंजिरी अर्थात जी वरती तुळशीच्या येते ती काढल्यावर तुळशीचं रोप कधीही लवकर वाळत नाही. वनस्पतीचं नैसर्गिक चक्र असं असतं ना की मंजिरी आल्यावरती तिचं आयुष्य संपल्याचा संदेश रोपाला मिळतो आणि ती सर्व ऊर्जा जी आहे ती बियांवर केंद्रित करते, फोकस करते. त्यामुळे ना ही मंजिरी काढली की तुमची तुळस जी आहे ती तुळशीची जी ऊर्जा आहे ती नवीन पानांच्या वाढीसाठी वळवली जाते. त्यामुळे जेव्हा मंजिरी येतील तर त्या काढा, त्याच्या बिया छानपैकी प्रिझर्व करा किंवा त्या तुम्ही तुमच्या आहारामध्ये सुद्धा घेऊ शकतात. म्हणजे तुमचं हे जे तुळशीचं रोप आहे ते एकदम छानपैकी भरघोस वाढेल. पुढचा महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे शेंडे खुडणे. म्हणजे काय तर ते तुम्हाला पहिले सांगते. वरचे शेंडे कट केले की रोपाची उंची आहे ना ती मोठ्या प्रमाणात वाढते आणि भरगच्च असं हे रोप होतं. तुळशीच्या वरच्या टोकावर ना अशा एक प्रकारचं हार्मोन असतं ना जे शेंडा खुडल्यामुळे बाजूच्या सुप्त अशा ज्या कळ्या आहेत ना त्यांना जागृत करायचं काम करतं. एका फांदीच्या ऐवजी 2 नवीन फांद्या यामुळे फुटतात. त्यामुळे हे करायला आवर्जून विसरू नका. पुढचं महत्त्वाचं म्हणजे ऑर्गॅनिक खत. वर्मी कंपोस्ट अर्थात तुमचं गांडूळ खत, शेणखत किंवा वाळलेली चहापत्ती ही तुळशीसाठी सर्वोत्तम असते, जे तुम्ही खत म्हणून वापरू शकता. पानांच्या चांगल्या वाढीसाठी ना नायट्रोजन आवश्यक असतं. रासायनिक खतांमुळे ना कुंडीतली माती खराब होते आणि सेंद्रिय खतानं मातीचं आरोग्य टिकून राहतं. त्यामुळे आवर्जून योग्य ते खत तुम्हाला टाकायचंय. पुढचा मुद्दा तो म्हणजे हळद आणि कडुलिंब. कीड, बुरशी घालवण्यासाठी हळद आणि कडुलिंब हा सर्वोत्तम आणि नैसर्गिक असा पर्याय आहे. कडुलिंबाच्या तेलामध्ये ना अशा प्रकारचे काही घटक असतात जे किडे दूर करायला मदत करतात आणि हळदीमधली कर्क्युमिन जी आहे हे नैसर्गिक बुरशीनाशक आहे, त्याचा वापर होतो आणि अँटीसेप्टिक सुद्धा हळद असल्यामुळे कुठल्याही प्रकारचा रोग जो आहे तो आपल्या रोपाला जडत नाही. पुढचा मुद्दा म्हणजे मातीची गुराई किंवा मशागत करणं. महिन्यामधनं 1 ते 2 वेळा माती हलक्या हातानं वरखाली करणं सुद्धा गरजेचं असतं मंडळी, कारण सातत्यानं पाणी दिल्यामुळे ना माती घट्ट होते आणि गुराई केल्यानंतर मुळांपर्यंत ऑक्सिजन जातं, हवा पोचते, सो त्यांना सुद्धा थोडं ब्रिदेबल स्पेस मिळते, त्यामुळे तेही करा. पुढचं आहे ते म्हणजे थंडीपासून बचाव. हिवाळ्यात किंवा मोठ्या प्रमाणात धुकं जेव्हा असेल ना तेव्हा तुळशीची पानं ही गळतात. तुळस ही मूळची उष्ण कटिबंधातली म्हणजे टॉपिकल ही वनस्पती आहे. जास्त थंडी किंवा थेट धुकं पडलं तर रोपांच्या पेशींना इजा होते आणि म्हणून रात्री सुती कपडा घेऊन ते रोप झाकणं सुद्धा गरजेचं आहे. नक्की करून बघा. पुढे आहे ताकाचा वापर. आंबट ताकाचा फवारा पानांवर चमक आणि हिरवेपणा द्यायचं काम करतो. त्यामुळे ताकामध्ये लॅक्टिक ऍसिड असतं आणि असे काही बेनिफिशियल बॅक्टेरियाज असतात ना ज्याच्यामुळे काय होतं, या पानांवरची बुरशी नष्ट होते आणि मातीला भरपूर कॅल्शियम मिळतं. त्यामुळे हे सुद्धा पर्याय तुम्ही करू शकता. तर मंडळी, आषाढी एकादशीचा सगळा महोत्सव आहे. आषाढी एकादशीच असू दे किंवा कुठल्याही प्रकारचं धार्मिक कार्य, तुळशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि मी जसं सुरुवातीला म्हटलं की घराला मंदिर बनवतो ते म्हणजे तुळशी वृंदावन किंवा ही तुळस. त्यामुळे ही जी तुळस तुम्हाला जपायची असेल आणि त्याचं भरपूर छान वाढ व्हावी असं वाटत असेल तर नक्की हे उपाय ट्राय करा आणि तुमच्या घरामधलं तुळशीचं रोप खूप मोठं वृद्धिंगत करायला विसरू नका. मग या व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. भरपूर शेअर करा आणि असंच आमच्यावर प्रेम करा.